नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा, शासनाकडे मानधन वाढ व कायम सेवेची मागणी। आशा सेविकांना किमान 26,000 मानधन देण्याची मागणी या ठिकाणी जोर धरताना आपल्याला दिसून येतो आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर इशारा कशा पद्धतीने शासनाला देण्यात आलेला आहे व मानधन वाढ सेवेची मागणी कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा, शासनाकडे मानधन वाढ व कायम सेवेची मागणी। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। वाशिम जिल्हा, आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा वाशिम जिल्ह्यातील सर्व आशा, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिव पदांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य आयुक्त तसेच संबंधित प्रशासनाला या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। बघा, निवेदनात नेमकं काय म्हटलेलं आहे। आशा कर्मचाऱ्यांवर त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील अनेक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व माहिती उपलब्ध करून दिली जात नाही। त्यामुळे अशा अतिरिक्त कामाची सक्ती करू नये अशी देखील मागणी करण्यात आली आहे। तसेच 10 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या या गटप्रवर्तकांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी देखील मागणीही करण्यात आली आहे। किमान वेतन कायद्यानुसार आशा सेविकांना दरमहा 26,000 तर गटप्रवर्तकांना 34,000 मानधन शासनाने मंजूर करावे अशी ही प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्ह्यातील सर्व आशा, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिव पदांचा सामूहिक राजीनामा देऊन तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा देखील इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। या निवेदनावरती राज्य उपाध्यक्ष कॉ मुगाजी बुचड, जिल्हा अध्यक्ष हर्ष खडसे, जिल्हा कार्य अध्यक्ष वंदना हिवराळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधीक्षक व संबंधित प्रशासनाला या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी आशा सेविका व गटप्रवर्तकांचा हा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा, शासनाकडे मानधन वाढ कायम सेवेची मागणी व आशा सेविकांना किमान 26,000 मानधन येण्याची मागणी या ठिकाणी झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।